नाही. तू काल म्हणाली होतीस की उद्या मोदक खा. अरे एक कशाला 5 खा की, पण बाप्पाला नैवेद्य दाखवलं. लहान मुलं पण तर देवच असतात. हो का? आमच्या टीचर म्हणतात चिल्ड्रन्स आर गॉड. पण देव असे स्वतःच्या तोंडाने मागत नाही मोदक दे म्हणून. जाऊ दे, मी बाहेर ठेवलेल्या डब्यांमधलं खातो. लबाड नाही. बाहेर जो डब्बा ठेवलाय ना ते मोदकी कुणाला तरी द्यायचे ना, आणि त्यांनाही नैवेद्य दाखवायचंय की नाही. पेटू, काय रे तुझं सारखं हे खायचंय ते खायचंय. बाप्पा अजून आपल्या घरी आले पण नाहीयेत आणि तुला मोदक हवेत. जाऊ दे, मी बाहेर जाऊन खेळतो. अरे आई, तुझ्या हातचे मोदक म्हणजे जगातले सगळ्यात बेस्ट मोदक असतात. ऑसम टेस्ट. मी माझ्या आईला ना असंच म्हणायचे, आणि खरंय आपल्या आईच्या हातची चव जगातल्या कुठल्याही गोष्टीला नसते. आई, तू आजीला मिस करतेस ना? खूप. सगळं ना आत्यामुळे झालं. मयू चल पटापट आवर सगळं, बरेच मोदक पण करायचे. चल. अगं हो, पण या कढईतलं सारण संपलंय बघ. अगं तिकडे त्या डब्यात आहे ना, मी करून ठेवलंय. हो घेते मी, आणि कढई पण घासायला टाक. ए मयू, ती दे इथे कढई. केवढं सारण आहे बघ त्याच्यात, ते इथे. हे बघ, याच्यात एखाद दुसरा मोदक होईल आणि वाया घालवत होतीस. दे यात. हे बघ, छान वळ आणि तू आता. काय मला या नको त्या कामाला लावलंय ना. एकतर साडीत घरातली कामं जमत नाहीत मला. काय 4 BHK? आता काय मोदकांच्या बिझनेस बरोबर भिक्षुकी सुद्धा सुरू केली की काय? नाही, तुम्हाला पंचांग बघायला लागू नये ना म्हणून लिहून ठेवलंय. हा घ्या तुमचा डबा. गणपती बाप्पा मोरया. हे काय लिहिलं? शेजारच्या चप्पल सावंत. अहो, स्वाती सावंत तरी नाव लिहायचं होतं. आणि काय आहे ना त्याचं, तुमच्या चपला कायम आमच्या दारात असतात म्हणून चप्पल सावंत. लक्षात ठेवायला कसं सोपं जातं. हे घ्या पैसे. काय हो, आकार लहान केला का मोदकांचा? नाही म्हणजे डबा हलका वाटतोय. एक अख्खा मोदक एका वेळेला तोंडात टाकून दाखवा, मग बोला. चला. काय ग, हा बोर्ड इथे लावून काय उपयोग? हा, आणि कोणी सांगितलं तुला मुहूर्त काढायला? अहो, लोक त्यांच्या सोयीने सतत येत राहिले ना तर आपण आपल्या घरच्या गणपतीची पूजा केव्हा करायची, म्हणून आधीच मुहूर्त लिहून ठेवला. म्हणजे कसे लोक त्याच्या आधी येऊन जातील. अगं लोक येतील ते त्यांच्या घरच्या वेळेनुसार येणार की नाही. आई येतो ग मी. चल. अरे अहो, तुला 10 वेळा सांगितलं मागून टोकत जाऊ नकोस. सॉरी. मला खरं तर तुम्हाला सांगायचं होतं की मी तुमचा कुर्ता लेंगा ना इस्त्री करून ठेवलाय. तुम्ही परत आलात ना की पटकन चेंज करा, मग आपण गणपती आणायला जाऊ. मी गणपती आणायला नाहीये हे मी तुला काल व्यवस्थित क्लिअर केलं होतं. त्यावर आपण चर्चाही केली, तरी सुद्धा परत तेच. बन्सल मोठा क्लायंट आहे, मला त्याला भेटावंच लागेल. ही डील क्रॅक करायची आहे मला. हो, तुम्ही सांगितलं होतं मला, पण उद्या सकाळी गेलं तर नाही चालणार. म्हणजे सकाळची पूजा बाबाच करतात ना. मग तुम्ही पूजा झाल्यावर जा आणि परत आल्यावर आपण सगळे मिळून गणपतीची आरती करू, हो की नाही? तुला माहिती आपण यावरही चर्चा केली आहे. बिझनेस आणि नोकरीमध्ये हाच फरक आहे. जेव्हा हवं तेव्हा सुट्टी नाही घेऊ शकत मी. ब्रिक्स अँड अँगल्स इतकी माझाच सोडलीये मी. मला माझा बिझनेस वाढवावा लागेल. आता क्लायंट जोडावे लागतील आणि त्यासाठी ते जेव्हा बोलवतील, जिथे बोलवतील तिकडे जावं लागेल मला. आय डोंट हॅव अ चॉईस. अश्विनी, मान्य आहे मला,
पण फक्त एवढंच सांगून जा की तुम्ही कुठच्या एरियात जाणार आहात, म्हणजे किती लांब जाणार आहात याचा अंदाज येईल ना मला, म्हणून बाकी काही नाही. पटनी कॉलनीत चाललोय. जाऊ? परमिशन आहे तुझी? हो. थँक्यू. अहो परत जमलं तर लवकर येण्याचा प्रयत्न कर. अश्विनी, मी आता ना शेवटचं सांगतोय, तू नीट ऐक. मी गणपतीच्या पूजेला घरी नाहीये. मी संध्याकाळी किती वाजता येईन याची काही गॅरंटी नाही. सो प्लीज माझी वाट बघू नका. अहो पण या घरातला आपला शेवटचा गणपती आहे ना. तो शेवटचा ठरावा ना, म्हणूनच चाललोय ना मी. नवीन घर घ्यायचं तर बिझनेस वाढवावा लागणार ना. हो, पण बिझनेस वाढवायचा असेल तर बाप्पाचे आशीर्वाद पण आपल्याला हवेत ना. रात्री येणार ना मी घरी, असतील ना बाप्पा तेव्हा तेव्हा घेईन ना आशीर्वाद त्यांचा. तुम्हाला उशीर होतोय ना, निघा. थँक्यू. हे देवा, यांचं आजचं काम होऊ देत बाबा. छोट्या छोट्याच दे, कापून एकदम नीट काप. छोटी हवी आहे. हे गणपती आणायला आले असते तर बरं झालं असतं. अश्विनी, आता असा चेहरा पडून बसणारस का तू? आज तुझा गणू येणार आहे ना, मग त्याच्यासाठी त्याचं काम महत्वाचं आहे. ठीक आहे ना, वर्क इज वर्शिप. पण आपण वेळेवर गणपती आणायचं आणि आनंदात आणायचं, असा चेहरा पडून नाही, कळलं? मामी हे बघ किती सुंदर झाले मकर. लाईट्स पण चालू झाले. वा, खरंच छान दिसतंय रे. आई, हा, शेवटचा डब्बा पण ऑलमोस्ट भरून झालाय. अश्विनी, हा मोदकाचा डबा. अगं ये ये, तयार आहे तुझा डबा, घे. पैसे दिले तर आधीच. हो हो, बोलली मला अश्विनी. मोखर किती सुंदर आहे. माझ्या शिल्पीने आणलं. मखर किती मस्त आहे अगं. आणि रांगोळी तर फर्स्ट क्लास. ए चल 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 चल, मला उशीर होतो, मी येते. हा, हुश, सगळे डबे गेले. अश्विनी, हे शेवटचे 2 डबे तू नेऊन द्यायचे त्यांना. हा, चला, एकंदरीत सगळं आटोपलं आता, हो ना? फक्त आता बाप्पांना आणायचं. अरे मयू, मला सांग, सर्व मोदक डब्यात भरून जास्तीचे किती उरतील? 15 तरी असतील. 15? बरं झालं. अगं हे काय करतेस तू? डब्बा कशासाठी भरतेस? अगं सांगते नंतर तुला. आई अगं कुठे चाललीस? आल्यावर सांगते ग, मला आता जाऊ दे, मी घाईते. आई, मी जरा बाहेर जाते. सगळी कामं आटोपली आहेत, पूजेची तयारी केली आहे आणि सगळे मोदक पण ऑर्डरचे पाठवून दिलेत. हा, अगं हे 2 डबे आहेत ते तुला पोचवायचे. बरं. आई, हे मोदक दिल्यानंतर ना माझं एक काम आहे, मी तिकडे जाईन. बाबा, मी काम आटपते आणि थेट मूर्तीच्या दुकानातच येते, चालेल ना? चालेल चालेल, हरकत नाही, पण वेळेवर पोहोचा. हो आई, येऊ? पटनी कॉलनी.
बंसल साहब। हेलो मिस्टर वाघमारे। यस 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 सर, वो अपना प्लॉट उधर है, स्क्वायर फीट एरिया बाकी सब उधर ही बताता हूँ। आइए सर, आइए। कोट वगैरे म्हणजे मोठा माणूस दिसतोय. मकराचं सगळं तयार आहे ना ग? हे येतील ना तेव्हा सगळं तयार हवं. हा हो, काहीच प्रॉब्लेम होणार नाही ग. ऑल सेट. अगं शिल्पी, जरा लाईट लाव ना. हो, दाखवते ना. वाव, मस्त दिसतं ना. छान. हा, अरे आहे बघा. काय चाललंय? अगं लाईट्स कुठे गेल्या? एक मिनिट. हा, आहे बघा, लागलं. अरे काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. काय गरज होती लाईट लाव करायची? झाला ना आता प्रॉब्लेम. हो, बरं झालं ना मी सांगितलं ते. निदान गणपती यायच्या अगोदर तरी कळलं की लाईट्स फुसक्या आहेत त्या. काय बोलला? गणपती बाप्पा बाबा. हॅलो बाबा, निघाला तुम्ही? निघाला? अगं पोहोचलो देखील. तुझं काय, येतेस ना तू? हो हो हो, मी सुद्धा पोचते. अगं तुला वेळ होता ना म्हणून आम्ही चालतच आलो. दुकान माहिती आहे ना तुला? हो माहिती आहे बाबा, मी पोचते तिकडे. बर ये, हा सावकाशी, वाट बघतोय. अगं असे कसे दिवे गेले? ते वायर तपास. लूज कनेक्शन. नाही हो, सगळं चेक केलं, सगळंच व्यवस्थित आहे, तरी पण का लाईट लागत नाहीयेत काहीच कळत नाहीये. मागवायच्याच कशाला अशा ह्या गोष्टी की तुला स्वतःलाच काही समजत नाही तर. काकू, तुम्ही जिथे बसला आहात ना तिथे जरा शांत बसा, मी बघते हा काय करायचं ते. बघ बाई बघ, नाहीतर तुझी आई माझ्या डोक्यावर खापर फोडेल की सावंत काकू बोलत बसले आणि हे सगळं बिघडलं. बोलेनच, सोडते की काय? अगं शिल्पी, तुला समजत नाही तर त्याच्याबरोबर ते पुस्तक आलं होतं ना, त्याच्यात बघ ना. कुठे ते बुकलेट? अगं ते बघ तिथे ठेवलंय. हो काकू, ते बुकलेट द्या ना मला प्लीज. उगाच आली मी इथे, सगळी कामं मलाच सांगतात. द्या ना जरा. शिल्पी, अगं बाई जे काय करायचं ते लवकर कर, बाप्पा घरी यायच्या आधी कर. हो हो, मी बघते, सगळं होईल आई, डोंट वरी. कशाला तो डबा आणायचा मला कळत नाही. आई प्लीज हा, आता जर याला परत कोणी डब्बा म्हटलं ना तर बघाच. मिस्टर वाघमारे, मैं सिर्फ ये देखने आया हूँ कि ये प्लॉट अगर परफेक्ट है तो अभी तक बिका क्यों नहीं? कहीं कोर्ट बोर्ड का चक्कर तो नहीं? अरे सर, मैं ऐसी वैसी प्रॉपर्टी थोड़ी बेचूंगा आपको. सर पेपर्स पूरे क्लियर है और प्रॉपर्टी का टाइटल पूरी तरह से क्लियर है और प्लॉट अच्छा है ही. और बाकी सब डेवलपमेंट देखिए ना, आजू बाजू में सब डेवलप. ये रिसेंटली डेवलप हुआ है सर. एक्सक्यूज मी. हाँ हाँ जी सर. अगं इथे काय करतेस तू? कधी कधी अति करतेस. हो, मी तर काहीच करत नाहीये. तुम्ही ना तुमचं काम करून घ्या, मग आपण निघू. अगं तू तू हिडीस का जरा? मला नाही जमणार, मला काम आहे तिकडे. तू आत्ताच्या आता घरी जा आणि पूजा कर प्लीज. मिस्टर वाघमारे. हाँ हाँ सर. जी सर.
गणू किती मनापासून प्रयत्न करतायत हे. खरंच यांच्या प्रयत्नांना यश देतो. बाबा हा बाबा पोचते मी. हो हो हो. वो लेडी आपके लिए रुकी है क्या? क्योंकि आप उनसे बात कर रहे थे और वो अभी तक वहीं पे रुकी है. वो इशी सर एक्चुअली शी इज माय वाइफ. आपकी वाइफ है? अरे तो वहां पे क्यों खड़ी है? उसे नजदीक बुलाइए. हाँ 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 बुलाइए. अच्छा अश्विनी ये मी हे बंसल साहब. हेलो भाभी जी. नमस्कार. अगर आपको इनके साथ कुछ बात करनी है तो आप कर सकती है. वी कैन वेट देयर. नहीं नहीं तुम्ही बोलून घ्या. मतलब अब आप बात कर लीजिए. नहीं नहीं कैसा है ना भाभी जी कि मैं मराठी नहीं जानता हूँ. मतलब मराठी पूरा समझ लेता हूँ मगर बोल नहीं सकता. तुम्ही मराठी मध्ये बोला वांदा नाही. मी म्हणाले की काम महत्वाचं. तुम्ही तुमचं काम करून घ्या. पण हे जर का 10-15 मिनिटात काम आटपलं तर यांना माझ्या बरोबर पूजेसाठी येता येईल. नाही अश्विनी आम्हाला वेळ लागणार आहे इकडे. कोई मेजर तो नहीं है? मतलब तुम्हारे घर पे कोई प्रॉब्लम? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. आज गणपती येत आहेत ना, म्हणजे आजचा दिवस चांगला. आणि आजच्या दिवशी तुम्ही इतक्या महत्वाच्या कामासाठी भेटताय म्हणजे शुभ शकुनच म्हणायचा ना. हो ना? हो हो. म्हणजे पण काय आहे ना, तिथे ना पूजेची वेळ होत आली आहे आणि मला असं वाटतंय की यांनी आमच्या बरोबर गणपती घ्यायला यावं. यांच्याशिवाय आजपर्यंत कधी पूजा केली नाही आम्ही. अश्विनी तू काय ते ना उगाच. अहो सर, खरं म्हणजे ना आम्ही सगळे मिळून गणपती आणायला जाणार होतो, पण नवीन बिझनेस आहे ना आणि तुम्हाला कसं नाही म्हणणार म्हणून हे इथे आले. अश्विनी तू आता घरी जा. सगळे वाट बघत असतील. अहो तेच तर सांगते मी तुम्हाला. घरी सगळे वाट बघत असतील. सरांनी जर पटकन निर्णय घेतला ना तर तुम्ही माझ्याबरोबर घरी येऊ शकता. वेडी आहेस का तू? पटकन कसा निर्णय घेतील? करोडोंची प्रॉपर्टी येते. सॉरी सर, मला ना तसं म्हणायचं नव्हतं. हो सर मुझे कहीं नहीं जाना. आपको ये प्लॉट नहीं अच्छा लगा मैं और 10 प्लॉट दिखा दूंगा आपको. और आप यू टेक योर टाइम. कोई टेंशन नहीं है. अब उसकी कोई जरूरत नहीं है.